हरिओम. पसायदान योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 64. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी क्रमांक 7. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. माऊलींचे पसायदान हे सर्वांसाठी आहे. माऊली मागणी करत आहेत, सर्वजण पूर्ण सुखी म्हणजे आनंदी होऊ देत. येथे सुखदुःखामधील सुखाची अपेक्षा नाही. सुखाचा तसा अर्थ येथे घ्यायचा नाही. येथे पूर्ण सुखी म्हणजे सुख आणि दुःख यांच्या अतीत आनंदी होऊ देत. सुखही नको आणि दुःखही नको. भावार्थ दीपिकेत यासाठी निष्काम नैष्कर्म्य सांगितले आहे. यासाठी माऊलींनी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे असा आग्रही उपदेश केला आहे. याचप्रमाणे मानवाने सर्वांमधील आत्मतत्व ओळखावे आणि त्याप्रमाणे सर्वांनी सर्वांजवळ आपण आत्मा आहोत या भावनेने आचरण करावे. यायोगे सर्व वसुधैव कुटुंबकम या भावनेने सर्व एकमेकांजवळ सलोख्याने आचरण करून सर्वांना आनंदात ठेवतील. यासाठी सर्वांमध्ये भक्तिभाव दृढ व्हावा अशी अपेक्षा माऊली करतात. तसेच माऊली येथे मुद्दाम तिही लोकी असा उल्लेख करत आहेत. याचा अर्थ स्वर्गात तर सर्व आनंदात आहेतच, परंतु त्यांनी यावर आत्मसंतुष्ट न राहता जे पाताळ लोकी आहेत त्यांच्या यातना सह्य करण्यासाठी त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. याचप्रमाणे मर्त्यलोकी सर्वांनी आत्माचरणाने आचरण करून लवकर मुक्त व्हावे आणि जन्ममरण या दुष्टचक्रामधून स्वतःला सोडवून घ्यावे. यासाठी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीनही लोकांना अध्यात्माला पर्याय नाही हे त्यांनी जाणावे. यावर आणखी उपाय म्हणून माऊलींनी पुढे शेवटच्या चरणामध्ये सुचवले आहे, भजिजो आदिपुरुखी अखंडित. माऊली यासाठी तीनही लोकांना भगवंत श्रींना शरण जा, त्याचे भजन करा, त्याचे पूजन करा, भावभक्तीने सर्वांजवळ आचरण करा असा उपदेश करीत आहेत. यासाठी सर्वांनी तीनही लोकांनी संतांचे अनुकरण करावे. संत कर्मयोग करत असतात तरीही त्यांचे भगवंत श्रींजवळ संधान सतत सुरू असते. आपण झोपलो तरी आपला श्वास सुरूच असतो. त्याप्रमाणे आपण 24 तास भगवंत श्रींच्या चरणी रुजू असावे. अशा प्रकारे माऊलींचा 7व्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी क्रमांक 8. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआवेजी. आणि ग्रंथोपजीविये. येथे ग्रंथोपजीविये हे फक्त आध्यात्मिक ग्रंथांविषयी अपेक्षित आहे. माऊलींनी स्वतः तर ग्रंथनिर्मिती केलीच, परंतु त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या समकालीन आणि त्यानंतरही पुढे आजपर्यंत ग्रंथनिर्मिती सुरूच आहे. विशेषी लोकी इये. माऊली म्हणतात की हे ग्रंथ निर्मिती करणारे विशेष लोक आहेत. माऊलींपासून आजपर्यंत अनेकांनी हजारो ग्रंथ निर्माण केले. अशा ग्रंथांच्या वाचनाने, श्रवणाने त्यांच्यामधील अध्यात्म तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून अनेक जण मुक्ती प्राप्त होण्यासाठी आचरण करू लागतात. दृष्टादृष्ट विजये होआवेजी. अशांना दृश्य परमात्म्याच्या सगुण धारणयोगे अदृश्य परमात्म्याचे निर्गुणी दर्शन झाले. अशा प्रकारे अनेक दार्शनिक साक्षात्कारी स्वस्वरूपावस्था प्राप्त झाले. ही सर्व माऊलींची कृपा आहे. अशा प्रकारे माऊलींचा 8व्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी क्रमांक 9. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. माऊली म्हणतात की तेथे पसायदान संपन्न होईल. माऊली अशा प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, कारण एकूण जनतेचा कल अध्यात्माकडे कमी आहे. अध्यात्मात रुची घेणाऱ्यांची फार कमी टक्केवारी आहे. त्या काळात
माऊली असे म्हणत असतील तर आज आपण काय म्हणावे? कोणालाही अध्यात्मासाठी वेळ नाही. जो तो चंगळ मौज मजा यात दंग आहे. अध्यात्माची पुस्तके अत्यल्प प्रकाशित होतात. आज यूट्यूबवर आध्यात्मिक प्रवचनांचा वर्षाव होत आहे. त्याचे वाचक फार नगण्य आहेत. अन्य कार्यक्रमांना पहिल्याच दिवशी लाखावर व्ह्यूज असतात. अध्यात्माला 2 आकड्यावर समाधान मानावे लागते. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. परंतु यावर माऊलींच्या सद्गुरूंनी हो हे असेच होईल असे त्यांना आश्वासन देऊन शांत केले. त्यामुळे माऊली सुखी म्हणजे शांत झाले. अशा प्रकारे माऊलींचा 9व्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. येथपर्यंत आपण पसायदानावर 64 प्रवचने पाहिली, ऐकली. आता येथून पुढे भावार्थ दीपिकेचा पसायदानाशी असलेला अनुबंध समजावून घ्यायचा आहे. माझे वय 77 वर्षे पूर्ण आहे. तरीही योगेश्वराच्या कृपेने हे काम करायला मी सुरुवात केली आहे. सर्वप्रथम आता भावार्थ दीपिकेमधील प्रत्येक ओवीचा अर्थ सांगणारी प्रवचने उपलब्ध करून मगच त्यांचा पसायदानाशी अनुबंध पाहायचा. अर्थात यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. हरिओम.